मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल सर अब्दुल सत्तार खान 10th मराठी अक्षर भारती निबंधलेखन. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे गिर्यारोहण कॅम्प विशेष गौरव सोहळा केल्याचे. गिर्यारोहण हा माझा लहानपासूनचा छंद. उंच उंच शिखर सर करताना पाय लटपटत नाहीत, पण आज गौरव सोहळ्याला येताना दडपण जाणवत होते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे गिर्यारोहण कॅम्प विशेष गौरव सोहळ्यासाठी उपस्थित होतो. सभागृहात प्रवेश केल्यावर वातावरणातील उत्साहाने मन जरा हलके वाटू लागले. व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या कौतुकासाठी उपस्थित असणारे शिक्षक, मार्गदर्शक, स्नेही या साऱ्यांच्या नजरा प्रेमाने, आदराने माझ्याकडे बघत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माझे डोळे पणावले. वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कमी वेळात सह्याद्रीचे सर्वोच्च ठिकाण शिखर गाठण्याचा विक्रम करणारे गिर्यारोहक साकेत यांचा विशेष गौरव करण्यात येत आहे. सूत्रसंचालकाच्या या उद्गाराने मी भानावर आलो. सन्मानचिन्ह शब्दसुमने यांनी माझ्या यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर मी बोलायला सुरुवात केली. एखादे शिखर सर करणे हे खरे म्हणजे सर्वांच्या दृष्टीने जोखमीचे काम असते, परंतु माझ्यासाठी ती एक आनंद सहल आहे. याचे कारण माझ्या शिक्षकांचे प्रोत्साहन, मार्गदर्शकांची तळमळ व स्नेहजनांचे प्रेम. माझ्या शिक्षकांनी सदैव माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यामुळेच हे शिखर सर करण्याचे बळ माझ्या पायात आले. मनाची हिंमत मार्गदर्शकांनी वाढवली. हा गौरव माझा एकट्याचा नाही. मी शिखरावर पोहोचत असताना त्याच्या पायथ्याशी माझ्यासाठी उभे असणारे माझे शिक्षक, मार्गदर्शक व हितचिंतकांचा आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणी राहीन. एवढे बोलून मी व्यासपीठावरून खाली आलो. सभागृह टाळ्यांनी निनादले होते. उपस्थित शिक्षक व मार्गदर्शकांनी तसेच मान्यवरांनी माझ्यावर कौतुकांचा वर्षाव केला. सह्याद्री शिखरापेक्षाही या सर्वांचे पण जिंकल्याचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटत होता. माझा आवडता ऋतू. आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये. आत्मकथन. माझा आवडता ऋतू. आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे 3 मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्याच्या दिवसात पांघरून झोपायला फार मजा येते, पण त्याच वेळी रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांचीही आठवण येते. हिवाळा हा स्निग्धतेचा, प्रेमाचा ऋतू आहे. म्हणून या दिवसात अनेक स्नेहसंमेलन साजरी होतात. पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त असतो. त्यामुळे भोवतालची सृष्टी नयनरम्य असते. या दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडते. अशा वातावरणात अनेक जण उबदार गरम कपडे घालून सकाळी फिरायला निघतात. याच ऋतूत काही पक्षी स्थलांतर करतात. हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. नाताळ बाबा वेगवेगळ्या भेटी देतो. शाळेलाही सुट्टी असते. याच ऋतूत मकर संक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात, एकमेकांना तिळगुळ वाटतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू, गुळपोळी करतात. उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ या ऋतूत आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. या ऋतूत शेतावर हुरडा पार्टी होते. गावोगावी जत्रा भरतात. असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो. आत्मकथन. शेजारील चित्रात घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे छत्रीचे आत्मवृत्त लिहा. छत्रीचे आत्मवृत्त. अगं ऐकले का? हो हो, मी तुझी जुनी छत्रीच बोलतोय. अडगडीच्या कपाटात टाकल्यापासून मला विसरूनच गेलीस ना. तू हा जगाचा नियमच आहे. उपयोगाचे असे तेव्हाही कौतुक. निरुपयोगी झालो की बाहेरचा रस्ता. 4 वर्षापूर्वी तुझ्या बाबांनी मला दुकानातून आणले आणि तुला भेट दिली. मला बघून तू किती आनंदी होतीस. 3 घड्यांनी छत्री म्हणून तुला मला घेऊन मैत्रिणीमध्ये मिरवायची. मी सुद्धा तुझ्यावर पावसाचा टिपूस पडू नये म्हणून खूप काळजी घ्यायची. पावसाळ्यात तर मी तुझी मैत्रीण असायचीच. कधी कधी उन्हाळ्यातही तू मला घेऊन बाहेर पडायचीस.
तुझ्यासाठी उन्हाचे चटके मी सहन करायची. हे 3 घड्यांचे रूप प्राप्त होतानाही मी खूप त्रास भोगलाय. अनेक पिना आणि स्प्रिंग्ज माझ्या शरीरावर टोचल्या गेल्या. मला खूप वेदना झाल्या, पण मी त्या आनंदाने सहन केल्या. आपले जीवन दुसऱ्यांच्या उपयोगी पडते याचे मोठे समाधान होते. इतरांच्या उपयोगासाठी देह झिजवावा या संताच्या उपदेशाचे मी पालन करते. हळूहळू माझी नवलाई सरली. तुझ्या बेपर्वा वागण्याने माझे शरीर खिळखिळे झाले. माझे शरीर जीर्ण झाले आणि पावसाचे काही थेंब तुझ्या शरीरावर पडू लागले. तुला माझा राग येऊ लागला. यंदा तुला नवीन छत्री मिळाली आणि तू मला अडगडीच्या कपाटात टाकलेस. अग कोण गरजूला तू मला दे, म्हणजे माझे जीवन सफल होईल. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात